सगळ्यात पहिले 3 चमचे तेल टाकायचं. तेल जास्तच घ्यायचं. त्यानंतर तेजपान टाकायचं. तेजपान टाकल्यानंतर थोडं जिरं टाकायचं. मी सगळं कांदा वगैरे, लसूण आणि अद्रकचा पेस्ट या छोट्या मिक्सीमध्ये करून घेतला, कारण माझ्याकडे मिक्सर नव्हता अवेलेबल तेव्हा. तर ही पण छान होते, शॉर्टकटमध्ये पटापट होऊन जातं. छान नंतर त्याला फिरवायचं व्यवस्थित लाल होईपर्यंत छान त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टमाटर टाकायचे. टमाटर ग्राइंड नाही केले तरी चालेल, आपण ग्राइंड करून पण टाकू शकतो. असंही पण ते तिखट वगैरे टाकल्यानंतर छान मऊसूत होऊन जातात. तिखट 3 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे धनिया पावडर, 1 चमचा मसाला आणि साधं मीठ, बस इतकंच लागतं. असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्यांना आणि थोडा वेळ त्याला तेल सुटू द्यायचं. त्याने भाजी छान मस्त होते. त्यानंतर वॉश केलेले, कट केलेले मशरूम्स मी तयारच ठेवले होते, ते फोडणी टाकून द्यायचे. छान त्याला फिरवायचं, एकत्र करून घ्यायचं. एकत्र झाल्यानंतर त्यावर थोडी वाफ काढून घ्यायची. एक प्लेट ठेवून द्यायची. प्लेट ठेवल्यानंतर थोडं 5-10 मिनिटांनी काढून घ्यायचं. 5 मिनिटांनी काढून घ्यायचं. त्यात थोडं पाणी, अर्धा ग्लास पाणी सोडायचं. तसं मी जास्त पाणी नाही ठेवत मशरूमला, ते पानसट वाटतात म्हणून. त्यानंतर तो प्लेट ठेवून 10 मिनिट ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आपली भाजी तयार. दिसते की नाही छान टेस्टी. त्यानंतर छान सांबार टाकून घ्यायचा. भाजी छान टेस्टी होऊन जाते. टेस्ट वाढवतो सांबार. ठीक आहे, माझा टाकायचा राहिला होता. आता झाली आपली भाजी तयार खायसाठी. येस.